नमस्कार, मी अलका दुक्कर. न्यूज रूम गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रेक्षकांचं स्वागत. तसंच आज आपले खास पाहुणे आहेत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे देखील आज आपल्या न्यूज रूम मध्ये आलेले आहेत. नेहमी आपण स्टुडिओमधून नीलम गोरेंचे वाद ऐकतो, पण आज ते आपल्या सोबत न्यूज रूम गप्पांमध्ये असणार आहेत आणि IBN लोकमतचे माझे सगळे सहकारी जे आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत. नीलम गोरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत न्यूज रूम गप्पांचा हा कार्यक्रम पुढचा 1 तास रंगणार आहे. स्वागत आहे तुम्हा दोघांचंही IBN लोकमत मध्ये. सध्या चर्चा रंगलेली आहे ती एक्झिट पोल बद्दलची, पण हर्षवर्धन पाटील यांना आपण एक्झिट पोल बद्दल काही विचारू शकत नाही. काँग्रेसने तसे आदेश काढलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बोलणार नसालच एक्झिट पोल बद्दल काही. नाही, एक्झिट पोलच्या बद्दलचे मी एवढंच सांगेल की आता 2 दिवसांनी निकालच लागणार आहेत ना. त्यामुळे आता 16 तारखेला जे निकाल लागतील त्यानंतर आम्हाला खात्री आहे आणि मग त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. त्यामुळे आमच्या पक्षाची लाईन ठरलेली आहे की एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये आपण काय भाष्य करायचं नाही, कारण आमचा विश्वास हा मतदारांच्यावर आहे आणि मतदार त्याचा कौल 16 तारखेला स्पष्ट करतील. पण म्हणजे कमी जागा दाखवल्यात एक्झिट पोल मध्ये म्हणून असं नाराज आहात? 48 तास थांबा ना फक्त, आता कुठे जास्त वेळ नाही. आता 48 तासामध्ये एक चित्र स्पष्ट होईल, कारण ग्राउंड रियालिटी काय आहे ती आम्हाला माहिती, कारण शेवटी आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते पण म्हणजे असहमत आहात एक्झिट पोलशी? नाही, ते आम्हाला मान्यच नाहीयेत. ठीक आहे, म्हणून 16 तारखेला त्याचं स्पष्ट होईल. बरं, काँग्रेसने अधिकृत भूमिका तरी जाहीर केलेली आहे की मान्य नाहीयेत त्यांना हे एक्झिट पोल. नीलमताई, तुमचे सगळे सहकारी भाजप असेल आणि शिवसेना यावेळी खुश आहे, कारण महायुतीला तब्बल 37 पर्यंत राज्यामध्ये जागा दाखवलेल्या आहेत. ज्या पक्षाला कमी जागा दाखवतात तो पक्ष नाराज होतो, पण यावेळी महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुळामध्ये प्रत्यक्षामध्ये लोकांच्याकडून त्यांच्या मनातली जी चाहूल आमच्यापर्यंत पोचलेली आहे आणि तुमच्यापर्यंतही पोचली आहे, त्यामुळे एक्झिट पोलच्या आकड्यांपेक्षा सुद्धा 16 तारखेला UPAची एक्झिट होणार आहे याच्या संदर्भात आमच्या मनामध्ये निश्चितपणाने समाधान आहे. आणि आम्हाला असं वाटतं की लोकांच्या मध्ये जी अस्वस्थता होती आणि जी एक विकासाबद्दलची अपेक्षा होती ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काही काम करता येईल अशी आमच्या मनामध्ये निश्चितपणाने एक आकांक्षा आहे, संकल्प आहे. आणि विशेष म्हणजे भारतातल्या या लोकशाही प्रक्रियेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि अमेरिकेने कौतुक केलं म्हणजे फार मोठं अशातला भाग नाही, पण जागतिक स्तरावरती भारतामध्ये बदलाच्या संदर्भामध्ये जग पण उत्सुकतेने पाहतंय. हे आम्हाला असं वाटतं की लोकशाहीच्या मध्ये विरोधी पक्षाची सुद्धा जी विश्वासार्हता आहे की विरोधी पक्षही सत्ताधारी म्हणून चांगलं काम करू शकतो, त्याचे पण एक ते संकेत जसे आहेत, तसंच दुसरं नवयुवकांनी आणि विशेषतः जे अनेक वर्ष मतदान करत नव्हते अशा मतदारांनी जे मतदान केलेलं आहे, भले त्यांनी कोणालाही मतदान केलं असेल आजच्या घडीला आपण असं म्हणू, पण हे लोकशाहीच्या दृष्टीने सुचिन्ह आहे असं आम्हाला वाटतं. पण याच्यामुळे सेना भाजपमध्ये भांडण देखील सुरू होणार आहे जर सत्तेत दोन्ही पक्ष अशा प्रकारे विजयी झाले तर? नाही, आता आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशामध्ये अनेक त्याच्यात घटक पक्ष आहेत. नाही, आता जी भाजपची बैठक आहे तिथे शिवसेनेविरोधात तक्रारी करण्यात आली आहेत अशी माहिती, अगदी ताजी माहिती आहे. शिवसेनेने सहकार्य केलं नाही म्हणून. म्हणजे ह्या कुरबुरी सत्तेत आल्यानंतरच्या वेगळ्या कुरबुरी देखील वाढणार आहेत आता? असं आहे की ज्यावेळेला खूप अपेक्षा असते आणि शिवसेनेकडे खूप मोठी यंत्रणा आहे प्रत्येक भागामध्ये काम करणारी, आणि तिथे काही वेळेला कुठल्याही आघाडीमध्ये एकमेकाच्या बद्दलच्या ज्या अपेक्षा असतात, आता उदाहरणार्थ काही वेळेला असं होतं की एकाच जिल्ह्यामध्ये 4 उमेदवार आहेत आणि त्याच्यात 2 शिवसेनेचे आहेत, 2 भाजपचे आहेत, तर प्रत्येक पक्ष सांगत असतो की आपापल्या उमेदवारांवर तुम्ही एकाग्रता ठेवा. याचा अर्थ त्या उमेदवाराला वाऱ्यावर सोडा असं कुठेच झालेलं नाहीये, पण ज्या तक्रारी आल्या असतील काही तर त्याचं निराकरण दोन्ही पक्ष आपापल्या परीने करून समन्वय करू शकतील. पण एक असं असतं की शेवटच्या 3-4 दिवसामध्ये आपण पाहतो की वातावरणच असं होतं की कुठला कार्यकर्ता कुठे आहे हे न बघता कार्यकर्त्यांनाच लोक ढकलत असतात, अशा पद्धतीचं जे वातावरण होतं आणि जे सगळ्यात सुचिन्ह मला असं वाटतं की ते आहे. आणि या छोट्या मोठ्या तक्रारी होत राहतात, त्यातून IBN लोकमत आहे त्यांचं म्हणजे डायरेक्ट कनेक्ट असतो कार्यकर्त्यांशी, त्यामुळे ते पक्षात बोलायच्या आधी डायरेक्टली वाहिन्यांवरून बोलत असतात. ठीक आहे, आपण लोकांचे पण प्रश्न घेऊया. IBN लोकमतची सगळी टीमच आहे आपल्यासोबत, पण त्याकडे जाण्याआधी पाटील साहेब, काँग्रेसची तयारी झाली आहे विरोधी बाकावर बसायची? मला असं वाटतं की हे सगळं परसेप्शनचा भाग आहे आणि ठीक आहे, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा न्यूज मीडिया वगैरे त्यांचं काम आहे, त्यांनी सर्वेक्षण केलं असेल, किती लोकांचा केला, किती त्याच्यामध्ये मतदार होते, तो भाग वेगळा. आणि त्याला मी काय त्याबद्दल माझं वेगळं मत असं मी काय मांडण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की शेवटी ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदार श्रेष्ठ आहे, तो राजा आहे.
आणि त्यांनी आपली भूमिका काय बजावली, कारण लोकशाहीमध्ये मतदान गुप्त आहे आणि त्यांनी आपल्या गुप्ततेचं हे करून मतदान केलेलं आहे. त्यामुळं माझं आणि आमच्या पक्षाचं असं मत आहे की आम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील आणि आता 2 दिवसांनीच हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि निकाल आम्ही धीर धरतो थोडं. लागल्यानंतर ह्याच न्यूजरूम मध्ये मी पण येणार आहे चर्चा करायला. ठीक आहे, अगदी स्वागत आहे तुमचं आणि प्रश्नांची सरबत्ती होणार आहे. पाटील साहेब मी सांगते काय हरकत नाही. आताच अमेय प्रश्न विचारतोय, तयारीत आहे तो, आपण ऐकूया कोणाला प्रश्न विचारतोय. अमेय, माझा प्रश्न नीलमताईंसाठी आहे की यावेळेस जो शिवसेना आणि भाजपचा प्रचार होता तर असं बोललं गेलं की अबकी बार मोदी सरकार ही एक लाईन घेतली होती. पण एक दुसरं मला असं वाटतं की शिवसेनेचा जो प्रचार होता, उद्धव ठाकरेंच्या सभा होत्या, त्यात फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी कसे चुकीचे आहेत आणि कसे असमर्थ ठरले, पण एक आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या डे टू डे आयुष्यात काय फरक पडणार, 1 2 3 4 फॅक्टर हे मला कुठेही दिसलं नाही. सो याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? एक तर पहिलं म्हणजे शिवसेना प्रमुख हे सांगायचे आणि आमचंही नेहमी आम्ही म्हणतो की विश्वासार्हता आणि जे काही आपण करणार त्याच्याबद्दल लोकांचा विश्वास असला पाहिजे. आणि इथे मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या संदर्भातला नेतृत्वाचा मुद्दा असेल किंवा उद्धवजी ठाकरे जे मांडत असतील त्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे आहे आणि आत्तापर्यंत राजकीय इच्छाशक्तीच्या आधारानेच, नाही तर कार्यक्रम कागदोपत्री सर्वच पक्षांचे म्हटलं तर सारखे असू शकतात, पण विश्वासार्हता कशा प्रकारनी आहे हे सांगत असताना जे घोटाळे समोर आले आणि ते घोटाळे समोर आले, आजच व्हिसल ब्लोअरच्या ॲक्टवरती राष्ट्राध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे याच्यासारखे जे प्रश्न आहेत की जे लोक याला वाचा फोडतात तर त्यांना या संदर्भामध्ये काम करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त किंवा सुप्रशासनाचा जो नारा आहे त्या पार्श्वभूमीवरची ही सर्व उदाहरणं आहेत. हा एक भाग आहे. पण नीलमताई म्हणजे करून दाखवलं हे बीएमसीच्या इलेक्शनला जे कॅम्पेन गाजलं शिवसेनेचं, त्याचं एक पुढचं पाऊल दिसलं नाही असं कुठेतरी मतदार म्हणून एक प्रतिक्रिया वाटते. ते ऑक्टोबरमध्ये आम्हाला विजय मिळाल्यावर आम्ही 1 वर्षांनी काय करून दाखवतो ते दाखवू शकू. विरोधी पक्षामध्ये काय करून दाखवणार याला खूप मर्यादा असतात असं मला वाटतं. त्यांनी महानगरपालिकेचं विचारलं, महानगरपालिकेमधनं झालेलंच विधानसभेचा आहे. अजून विषय पुढे आहे आपला. नाही महानगरपालिका आणि विधानसभेची त्या तुलना करतायत हर्षवर्धनजी. तुम्ही आता बाहेर या धक्क्यातून आणि मला असं वाटतं नाही आम्हाला काय धक्का वगैरे बसलेला नाही, काय नाही. नीलमताई तुमचं सांत्वन करतायत, धक्क्यातून बाहेर या वगैरे. बहिणीचं कामच असतं भावाचं सांत्वन करायचं. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. राजेंद्र तयारीत आहे, मला वाटतं पाटील सरांनाच प्रश्न येणार आहे. पाटील साहेबांनाच प्रश्न, 2 प्रश्न माझे आहेत. पहिला प्रश्न, तुम्ही एक्झिट पोलवर बोलणार नाही असं जाहीर केलंय, पण तुमच्या मनातल्या एक्झॅक्ट पोलविषयी बोलायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि दुसरा प्रश्न की मुख्यमंत्र्यांनी कबूल केले की या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचं काही फार आलबेल नव्हतं, त्या चुका झाल्या, आम्हाला सुधाराव्या लागतील. तुम्हाला असं वाटतं की खरंच ह्या चुका झाल्यात, कुठतरी आपल्याला तिथे फटका बसू शकतो? एक सांगतो, मी पण काँग्रेस पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय आणि ज्या काही महत्त्वाच्या कमिटीज होत्या त्या कमिटीमध्ये मी सुद्धा एक सदस्य म्हणून काम केलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये आमच्या दोन्ही पक्षाकडे जो बेस्ट पॉसिबल आम्हाला कॅन्डिडेट आहे, अवेलेबल आहे आमच्या दोन्ही पक्षाच्या मध्ये, त्याचा आम्ही खूप विचार करून त्याचा निर्णय आम्ही घेतला. नंबर 1 म्हणजे सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या दृष्टीनं, कदाचित विरोधी पक्षाचं त्याबद्दलचं मत वेगळं असेल, पण पक्ष म्हणून सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटमध्ये आम्ही खूप अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा विचार करून दोन्ही पक्षानं आम्ही निर्णय घेतला. एक. दुसरं उदाहरण सांगतो आपल्याला, इचलकरंजी जागेच्या बाबतीमध्ये ती जागा राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये होती, परंतु तिथं सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की कल्लाप्पा आवाडे हा एक ज्येष्ठ तिथं उमेदवार आहे आणि त्यांना उमेदवारी देण्याकरता म्हणून ती जागा कुठलंही आमच्या आपसामध्ये सीट शेअरिंगमध्ये आम्ही बार्गेनिंग न करता सुद्धा एक जागा ह्या लोकसभेला आपल्याला महत्त्वाची आहे, अशा पद्धतीने आम्ही ती जागा सुद्धा तिथं आवाडे साहेबांना मी उभा केलं. एक उदाहरण सांगतो. त्यानंतर पाटील साहेबांना उतरायचं पण नव्हतं. नाही ठीक आहे, तो नाही जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये ते 2 तालुके सांगली जिल्ह्यातले होते, पण कोल्हापूर जिल्ह्यातले 4 तालुके होते. शेवटी आपण लोकल परिस्थिती पाहिली पाहिजे ना, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा झाला की खूप चांगलं कोऑर्डिनेशन आम्ही जवळजवळ 90-95% कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्यामध्ये आम्ही एक कमिटी पण केली होती. जर कुठल्या मतदारसंघामध्ये शेवटी 2 पक्ष एकत्र आल्यानंतर साहजिकच काही कार्यकर्त्यामध्ये नाराजी असती, दुसपूस असती, ती पण दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला. शक्यतो 90-95% एकत्रितपणानं इलेक्शनला सामोरं जाण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला. एक प्रॉब्लेम होता तो राहतोच कुठेही सांगतो आहेच, मी तुम्हाला सांगतो ना. पण मग मीडियाला आघाडीत बिघाडी असं रोज बातम्या मिळायच्या आम्हाला. पाटील मी आपल्याला नावानिशी सांगतो, आम्हाला परभणीमध्ये आम्ही बोर्डीकरांसाठी खूप प्रयत्न केले, पण बोर्डीकर शेवटपर्यंत त्यांनी ऐकलं नाही.
काही ठिकाणी बॅरिस्टर अंतुलेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती सांगतो तुम्हाला. सूर्यकांता पाटील राष्ट्रवादीच्या होत्या, त्यांनी पण काही ठिकाणी असे 2-5 ठिकाणी घटना घडल्या नाही असं नाही. गावीची केस एक आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, विजयकुमार गावीच्या बाबतीमध्ये त्याच्याबद्दलची कारवाई झाली, केसरकरांची केस आहे. अशा काही घटना घडल्या नाही असं नाही. म्हणजे आपण चर्चेला बसल्यानंतर जे आहे ते स्पष्टपणे बोललं पाहिजे असं माझं मत किती आहे. केसरकर, सूर्यकांता गावी तिन्ही एनसीपी मधली उदाहरणं फार बोर्डीकर झटकन तुम्हाला काँग्रेसचे आठवली. नाही, बोलताना याच्यामध्ये नाही, म्हणजे नाही, आघाडी नाही, बिघाडी नाही, विरोधी- नाही, बिघाडी नाही, त्यांचं ताई, प्रेम अहो, किती एक आहे मिनिट, एक राष्ट्रवादीवर मिनिट, नाही, एक दिसतंय. मिनिट, नाही. बोर्डीकर काँग्रेसचे आहेत, अंतुले काँग्रेसचे आहेत. तुम्ही जरा तुमचा थोडासा राजकीय जरा अभ्यास वगैरे नाही, जरा नाही, करून माझा घ्या. पाठ आहे सगळा. म्हणजे कसं होतं तुमच्या परत मिस कोट होऊ नाही, नये नाही, मोठा. तुम्ही एक- पटकन अगदी याच्यामध्ये सहजगत्या मला असं NCP बद्दल वाटतं नाही, दाखवताय. याच्यामध्ये असं थोडा, आहे हो. की आम्ही जे सांगितलं की तुम्ही म्हणला की आता हे म्हणाले की आता हे एक्झिटच होणार आहेत असं ताईंचं म्हणणं आहे. एवढी घाई कशाला सांगतो मी? नाही, म्हणून म्हटलं की एक्झॅक्ट पॉलिसी बोलूया. हा सांगतो मी. तुमच्या एक्झॅक्ट मनात. असं आहे, या निवडणुकीमध्ये परीक्षा कोणी जाहीर केल्या? इलेक्शन कमिशनने. पेपरला कोण बसलं? पक्षाचे उमेदवार बसले. मतदान कोणी केलं? मतदारांनी केलं. मग आता निकाल ते मतदारांनी मतदान केलेलं आहे, त्याच्या अगोदर जर आपण निकाल द्यायला लागलो सांगतो तर हे काही योग्य होईल असं मला वाटत नाही सांगतो. त्यामुळे मतदारांनी मतदान केलेलं आहे, त्याचा निकाल 16 तारखेला लागेल. वारंवार मी तेच सांगतो. आणि शेवटचा मुद्दा जो प्रश्न आपण उपस्थित केला की मुख्यमंत्री जे म्हणाले असं आपण म्हणाला, आता ते काय म्हणाले मला माहीत नाही, परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की आम्ही जे काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला, शेवटी निवडणुका हे काम करण्यावरती अवलंबून असतात. खाली तुम्ही तुमची कशी भूमिका लोकांच्या समोर मांडता, तुम्ही लोकांच्या समोर काय कार्यक्रम घेऊन जाता, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करता. माझं स्वतःचं स्पष्ट मत असं, हे माझं मत आहे, माझ्या पक्षाचं मत आहे. ह्यांचं मत कदाचित वेगळं असू शकेल आणि असणारच, कारण ह्यांचं आमचं एक मत असू शकत नाही सांगतो. हे वेगळं म्हणणारच ते सांगतो. पण मी माझ्या पक्षाच्या वतीने भूमिका सांगतो की आम्ही ग्राउंड लेवलला खूप व्यवस्थितपणानं काम केलं आणि शेवटी लोकांचे काय प्रश्न आहेत आम्ही रोज त्या प्रश्नामध्ये आहोत. असं काही नाही की आम्ही अचानकपणे गेलो प्रचाराला आणि मग निवडणुकीची सूत्र आम्ही हातामध्ये घेतली, असं नाहीये. बरोबर. पाटील साहेब, इथे एक प्रश्न विचारते की जर असं होतं, तुम्ही खरंच ग्राउंड लेवलवर काँग्रेस राष्ट्रवादीने इतकं काम केलेलं आहे, तर भाजपने जशा जाहिराती केल्या अशा जाहिराती करण्यासाठी तुमच्या पक्षाकडे पैसा कमी पडला की कल्पकता कमी पडली? असं आहे की जाहिरात कुणाला करावी लागते? ज्यांची कामाची लोकांच्यापर्यंत माहिती नाही त्यांना जाहिरात करावी लागते. आम्ही लोकांच्यासाठी म्हणून काम करतोय, त्यामुळे आम्हाला काही वेगळी अशी स्पेशल जाहिरात करून किंवा नावाचं त्या ठिकाणी बोलबाला करून किंवा पक्ष वगैरे सगळा बाजूला ठेवून फक्त आमच्या एकट्याचाच पोस्टर छापून आम्ही अशी कधी मतं लोकांची मागितलेली नाहीयेत. आम्ही कामाच्या माध्यमातून झालं लोकांच्या असेल तर समोर बोलू का मी जातो थोडं? आणि म्हणून आपल्याला लोकांचा आवाज पण झालं की कळ होईल बोलते मी, असं या अहो ठिकाणी राजीव वाटतं. गांधी आणखीन सगळे एक एक व्यक्ती त्यांच्या जाहिराती मुंबईवर होत्या. बाकी 4 वर्ष त्याला तसे आणि चेहरे पण लागतात 364 ना. दिवस. राजीव गांधीचा अतिशय स्मार्ट चेहरा होता, तो लोकांना बघणं आवश्यक म्हणजे होतं. राहुल त्याला गांधीचा चेहरे पण smart लागतात. नाही. राहुल गांधीचा पण निदान आहे. तेवढं राहुल तुमच्याकडे गांधीचा आहे, पण चेहरा आहे आहे, असं म्हणणं आहे ते तुमचं. दाखवावं पण लागतं. आमच्याकडे पण फार कोणाचं चांगल्या पोस्ट दाखवत व्यक्तिमत्वाचे नाही लोक सांगतो. आहेत. आणि दुसरं असं व्यक्तिमत्व माझं उलट म्हणणं आहे की सरकारी खर्चानी 4 वर्ष 364 दिवस ज्या जाहिराती गेल्या सगळ्याकडे, त्याच्यामधून सरकारचं कार्य जर का काही पोचलं असेल तर 16 तारखेला आपल्याला त्याच्यामध्ये काही एक इफेक्ट नक्की दिसेल असं वाटतं मला. आणि दुसरं असं आहे की केवळ ज्यांचं काम नाही त्यांना जाहिराती कराव्या लागतात वगैरे हे जे म्हणताय हे ठीक आहे, उपहासात्मक बोलणं आमच्याबद्दल त्यांना भाग आहे. ते असं ते म्हणू शकत नाहीत की फार चांगली कॅम्पेन झाली, आम्ही पोचवू शकलो नाही असं तर म्हणू शकत नाहीत. परंतु मला त्याच्यात असं वाटतं जाहिरातीपेक्षा सुद्धा अनेक लोक, मी उदाहरण देईन, अगदी कमी शिकलेल्या महिला काही भेटल्या मला आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही कोणाला मत देणार आहात, तुम्ही भाजपला मत देणार आहात का? तर मला मग माहीत नाही वाहिन्यांचा प्रभाव आहे का कशाचा, त्यांनी सांगितलं आम्ही भाजपला नाही देणार आहे, आम्ही BJPला मत देणार आहोत. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत नरेंद्र मोदी आणि त्या कमळाचं फूल हे कशा पद्धतीने पोचलं होतं अल्पशिक्षित समाजापर्यंत. आणि मी सोलापूरच्या वगैरे सभेत पाहिलं की माणसं सुटी येतात, त्याच्याऐवजी लोंढेच्या लोंढे लोकांचे घुसत होते सभेच्या ठिकाणी येऊन. आणि ज्या प्रकारची टोप्या घातलेली फेटेवाली सामान्य माणसं येत होती, तर ती काही जाहिरात बघून सगळी येत नसतात. त्यांच्या मनात एक कुठेतरी जागरूकतेचा एक छोटंसं बीज जेव्हा तयार होतं तेव्हा लोक अशा पद्धतीने येतात. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात नेहमी आमच्यावर एक टीका होते की सभेला माणसं आली म्हणजे मतं मिळतात, असं नाही. पण सभेला माणसं आली नाहीत तरी मतं कशी मिळतात याच्यावरती चर्चा होऊ शकते. बरोबर. खूपच विषयांवर चर्चा होऊ शकते, पण आपण प्रश्न ऐकूया. अजय प्रश्न विचारतो. त्याला जोडून एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणता जाहिरातीची आम्हाला गरज नव्हती,
पण आता नाही, गरज नव्हती असं नाही म्हणलं मी. आम्ही जाहिरात- जाहिरातबाजी केलेली नाही. केलेली नाही. पण आता गरज नव्हती असं नाही म्हणलं मी. आता दिल्लीपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच जण म्हणतात की आम्ही जाहिरातीत कमी पडलो, आम्ही आमचं काम लोकांपर्यंत सांगू शकलो नाही. हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा विचारायचा की शरद पवार प्रचारात खूप कडवी टीका करायचे संघ आणि भाजपवर. जसं मतदान संपलं तसं पवारांची भाषा मवाळ झाली. आता म्हणतात की न्यायालयाचा निकाल मोदींच्या बाबतीत मान्य केला पाहिजे, त्याच्यानंतर स्थिर सरकार आलं पाहिजे. या सगळ्या वातावरणात त्याचा परिणाम विधानसभेवर होऊ शकतो का तुमच्या दोघांच्या मैत्रीवर? पहिला प्रश्न जो आपण उपस्थित केला, मला असं वाटतं की आपण ही खुली चर्चा करण्यासाठी इथं बसलेलो आहे. इलेक्शनचा ट्रेंड बदलला ही गोष्ट मात्र नाकारून चालणार नाही. 2014चं हे काही लोकसभेचं जे कॅम्पेन झालं, कारण मी स्वतः 4 निवडणुका लढवल्यात आणि अनेक निवडणुकांमध्ये सुद्धा प्रचारक म्हणून मी सुद्धा काम केले, ताईंनी पण काम केलं असेल त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून. पण 2014ची निवडणूक ही टोटली एक इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग, ॲग्रेसिव्ह स्पीचेस आणि आता आपण उल्लेख केला सभेच्या बाबतीमधला, आपण कोणतीही सभा घ्या, म्हणजे नरेंद्र मोदीची सभा घ्या किंवा राहुल गांधीची सभा घ्या किंवा उद्धव ठाकरेंची सभा घ्या किंवा पवारसाहेबांची सभा घ्या किंवा मुख्यमंत्र्यांची सभा घ्या, एकंदरीत सभेचं चित्र जर आपण पाहिलं तर साधारणतः आता हे इव्हेंट मॅनेजमेंटचा जमाना आलेला आहे, मार्केटिंगचा जमाना आलेला आहे. आणि लोक आता बरेच वेळा असं होतं, आता म्हणजे मला जे दिसतं की लोक पाहण्याकरता पण आता यायला लागले की बाबा हे सभेचं नियोजन कसं आहे, वक्तृत्व कसं आहे, त्यानंतर मग ड्रेस कसा घातला जातो, सगळं आता हे सगळं म्हणजे नाही म्हणलं तरी आता हे सगळं प्रोफेशनली आता हे सगळं झाल्यानंतर एखादा प्रोडक्ट म्हणजे खराब जरी असला किंवा त्याचं क्वालिटी जरी नसली तर त्याचं जास्त मार्केटिंग होतं सांगतो. हा का तो मार्केटमध्ये खपला पाहिजे सांगतो. म्हणजे असं मला म्हणायचं नाही, म्हणजे बाकीच्या पण सांगतो तुम्हाला मी नाही हे म्हणून बदलणार थोडंसं नाही म्हणलं तरी आता बरं का, हे मार्केटिंगचा जमाना असल्यामुळं कदाचित काही पक्षांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला. त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाची काय आयडिओलॉजी असते वगैरे शेवटी हा पार्टीच्या वरपासून खालपर्यंतच्या ह्या संदर्भातला प्रश्न असतो. दुसरा जो मुद्दा आपण उपस्थित केला की पवार साहेबांनी ही संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही आणि काँग्रेस हे बरोबरच आहोत, त्यामुळं कुठलाही विपरीत परिणाम आमच्या आघाडीवरती होणार नाही. आणि आता 16 तारखेनंतर एक 3-3.5-4 महिन्यामध्ये या राज्यामधल्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विषय वेगळे असतात. लोकसभेचा विषय वेगळा, विधानसभेचा विषय वेगळा, हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. पाटील साहेब, एका ब्रेकची वेळ झाली तरी पण आता तुम्ही विधानसभेचा विषय काढलात, ज्याच्यावर खरं तर खूप प्रश्न येणार आहेत, पण आताच विचारते. सुप्रियाताई काल म्हणालेले आहेत, तुम्ही ऐकलं आता देखील, अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून. नाही, असं आहे आघाडीमध्ये, जसं आता काल नीलमताई म्हणाल्या की आमचे उद्धव ठाकरे उद्या आमच्या पक्षाचे नेते होतील, असं ते म्हणाले. हा मग आपण म्हणायचं का भाजपला संधी नाही का म्हणून? असं नाही, म्हणजे ते काल म्हणाले. नाही नाही, म्हणून असं आहे की भाजप आणि शिवसेना एकत्र अशी त्यांची युती आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आमची युती आहे, आघाडी आहे. आता आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे ज्या पक्षाच्या जागा जास्त येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, हे ठरलेलंच आहे. आणि हे सूत्र UPA मध्ये आणि NDAच्या बाबतीत पण ठरले ना. म्हणजे नीलमताई थोडं बोला, तुमचं बोलून झाल्यावर आपण ब्रेक घेणार आहोत. म्हणजे नाही, एक तर पहिला भाग असा मार्केटिंग प्रॉडक्ट वगैरे जे म्हणताय ना आपण, तर लोकांपर्यंत पोहोचण्याची अनेक साधनं, याचा अर्थ उत्पादन जसं आपण विकतो आणि मग ते उत्पादन एकावर एक भाव देतो, एका साबणाच्या वडीच्या जागी 2 साबणाच्या वड्या देतो, तशा पद्धतीने राजकारण होऊ शकत नाही. कारण राजकारण जे आहे ते प्रवाही विविध हितसंबंधांचे संघर्ष असणाऱ्या लोकांच्या जिवंत माणसाशी संबंधित आहे. दुसरं, एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं, हे जर का तंत्रज्ञान विकसित झालं असेल तर त्याचा वापर करण्यात काहीच चुकीचं नाही आहे. आमच्या हातामध्ये चांगली वस्तू आहे, तिचा आम्ही चांगल्या पेनचा उपयोग करण्याच्या ऐवजी आम्ही मुद्दामून खराब पेन दाखवलं आणि आम्हाला दाखवायचं होतं आम्ही याला अर्थ नसतो या गोष्टीमध्ये. चुकलं ते चुकलं म्हणायला पाहिजे, पण अजून खात्री वाटत नाही त्यांना चुकलो असं, कारण 16 तारखेची अजून दुगदुगी थोडीशी आहे की बाबा आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून. आमचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की एक प्रत्येक वेळेला तुम्ही बघा, पूर्वीचं आपलं मीडियामधलं सगळं कव्हरेज का आधी नाव पंतप्रधान पदाचं जाहीर केलं, याची गरज काय होती, हे सगळे प्रश्न विचारले जात होते. पण एक स्पष्ट दिसलं चित्र की राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून त्या व्यक्तीचं नाव आणि पक्षाचं नाव दोन्ही पोचवण्याच्या मध्ये ते सोयीस्कर झालं, लोकांपर्यंत पोचू शकलं. हा एक भाग आहे. आता मला दुसरं असं वाटतं की विधानसभेमध्ये कोण मुख्यमंत्री होणार किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत काय ठरणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने ठरवतील तशा होतील.
आणि आकडे जरी कमी जास्त असले तरी सुद्धा काही वेळेला एखादा पक्ष स्वतःचं मन मोठं आहे असं दाखवतो. उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक विधान परिषदेत संख्या जास्त असून सुद्धा त्यांनी मन मोठं दाखवून सभापती पदाला काँग्रेसला दिलं. त्याच्यामुळे तसं बाकीचे पक्ष मन मोठं दाखवू शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू त्याची. मला असं वाटतं की याच्यामध्ये मी काळजी केलेली माझा तर नाही. पूर्ण आणि होऊ दे. विधानसभेमध्ये माझं पूर्ण सुद्धा होऊ दे. नाही, विधानसभेमध्ये सुद्धा 82 काँग्रेस पक्षाचे आहेत. आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे त्यांना आम्ही अध्यक्ष केलं. हे पण नाही, विसरू इथे नका आपण. मुख्यमंत्री पदाची चर्चा चालली आहे पण त्याचा प्रश्नच येणार नाहीये कारण बहुमतच मिळालं नाही काँग्रेस राष्ट्रवादीला तर अजित पवार होणार का अजून काय होणार हा अर्थहीन चर्चा आहे असं मला वाटतं सगळी. आणि म्हणून खरं तर आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडणार आहेत हे खूप मोठं आव्हान आहे असं आम्हाला अगदी वाटतं. बरोबर. आणि तिथे आपण चर्चेला येणार आहोत. ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक घेताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला जाहिरात का करता आली नाही स्वतःच्या कार्यक्रमांची, किंवा सत्तेत आपण असताना जी कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरलंय का, असे असंख्य प्रश्न मतदारांच्या मनात होते, ते आपण विचारलेले आहेत. पुढच्या भागामध्ये राज्यातले आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आपण हर्षवर्धन पाटील आणि नीलम गोरे यांना विचारणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. न्यूजरूम गप्पा या आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. ब्रेकमध्ये आम्ही पुन्हा एकदा न्यूजरूममध्ये खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रश्न ऐकूया आपण. स्नेहल प्रश्न विचारते. माझा नीलमताईंना प्रश्न आहे. नीलमताई, तुम्ही मगापासून आपण आता गप्पांमध्ये सारखं म्हणताय की आता येत्या ऑक्टोबर मध्ये आम्हीच निवडून येणार आहोत की आम्हीच विजयी होणार आहोत. मग ते जे मंत्रिमंडळ असेल त्याच्यात तुम्ही स्वतःला कुठे बघता त्या मंत्रिमंडळात? मी काही त्याच्यावरती विचार केलेला नाही आहे. याचं कारण असं की सगळ्यात प्रथम लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण नक्की कशा पद्धतीने विश्वासार्हता सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत हे एक आव्हान आहे. आणि दुसरं म्हणजे सांगायचं तर मी गेले अनेक वर्ष सातत्याने होणारे महिलांवरचे अत्याचार, लहान मुलांवरचे अत्याचार, दलितांवरचे अत्याचार याच्यामुळे एवढं त्याच्यामध्येच गुरफटलेली आहे की सातत्याने केवळ असं राजकारणाचं समीकरण जमवणं हे सगळं आम्ही पक्ष नेत्यांवर सोडलेलं आहे. पण एक निश्चितपणाने वाटतं की ज्याच्यामधून लोकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं आणि ताबडतोब ज्याच्यामधून इफेक्ट दिसेल, दिरंगाई होणार नाही असं शासन देता आलं पाहिजे. आणि ते सामूहिक काम असणार. त्याच्याबद्दल व्यक्तीचा विचार मला महत्त्वाचा वाटत नाही. कदाचित महिला बाल कल्याण खातं सुचवताय तुम्ही, म्हणजे मी चुकीन पण मी कदाचित. असं काही म्हणणार नाही. बरं, पक्षाला जे योग्य वाटेल तो तेव्हा प्रश्न येईल संपूर्णपणाने. आणि मला तिसऱ्यांदा ज्याला विधान परिषदेवरती आमदारकी दिली त्याला बरेचसे लोकांना वाटत होतं की काही आता मिळणार नाही म्हणून. पण तसं पक्ष गुणवत्तेचा विचार करतो. आणि मला असं वाटतं की पक्षाकडे ज्या पद्धतीचे लोक आहेत त्याच्यामध्ये एक सातत्याने आम्हाला वाटतं मात्र विशेषतः संस्था संघटना ज्या काम करतात त्याच्याबद्दल उद्धवजींचं असं मत आहे की कुठलीही त्यांच्याकडून राजकीय फायद्याची अपेक्षा न धरता ते जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. हर्षवर्धन पाटील साहेब प्रश्न हसतायत दोघांना पण. पण आहे. गेल्या वेळेला मनसेनं उमेदवार दिल्यामुळं त्याचा फायदा काँग्रेसला झाला आणि नुकसान शिवसेनेचं झालं. त्यामुळं असं बोललं जाते की मनसे आणि काँग्रेसमध्ये डील आहे. राज ठाकरे मनसेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नाही तर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी उमेदवार देतात. तुमचं काय उत्तर आहे? तशी डील अजून आहे? मनसे आणि काँग्रेसमध्ये खरोखरच डील आहे का? आमच्या डीलचा प्रश्न येतोच कुठं. मनसेने उमेदवार कोणाच्या विरुद्ध उभा केले याचा विचार त्यांनीच करावा. नाही पण आम्हाला काही तशी म्हणजे पण त्याचा फायदा काँग्रेसलाच होतो ना. नाही, गेल्या आता वेळेला असं- काँग्रेसला फायदा झाला. अशा निवडणुकीमध्ये कोण कुठं उभं राहिल्यानंतर कोणाला कोणाचा फायदा होतो ह्याच्यावर काय माझा फारसा विश्वास नाही. एक तर असं आहे की राज्यामध्ये ही खुली डेमोक्रेसी आहे. प्रत्येकाला अधिकार आहे उभा राहायचा का न उभा राहायचा. पक्षाला अधिकार आहे कोणाच्या विरुद्ध कोणाचा उमेदवार उभा करायचा. आता कदाचित मनसेला वाटलं असेल किंवा एवढ्याच 17 जागेवरती आपण उमेदवार उभा करायचे किंवा 12 जागेवर उमेदवार उभा करायचा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं असं काही कुठल्या ह्याच्यामध्ये झालेलं नाही. आमचं डील झालेलं आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रपणे लढायचं आणि ते आम्ही लढलो. हा एवढंच आमचं त्याच्याबद्दल अर्थ आहे. त्याच्यावर ताईंचं काय म्हणणं आहे? कोणाचा काही डील झाला असला तरी शिवसेना भाजपचाच लीड असणार आहे. रामदास आठवले हो. आता युतीत आलेले आहेत हो, हे थोडा नियम ताई माझ्यावरती कळताय परत आम्हाला. इफेक्ट होतोय. आणि मुंबई महानगरपालिका, ठाणे कल्याण महानगरपालिका याच्यामध्ये आमचं यश कष्टसाध्य आहे. प्रत्येक ठिकाणी गटप्रमुखांच्या नियुक्त्या करणं, सातत्याने लोकांशी संपर्क ठेवणं यामधून हे शक्य होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. आमचा प्रमुख शत्रू जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा आहे. आणि मनसेचा प्रमुख शत्रू कोण आहे
हे त्याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्यामुळे मोठ्या ध्येयाच्याकडे जात असताना या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे फार त्याला अवडंबर करावं असं मला वाटत नाही. विशेषतः आपण बघितलं असेल तर 6-7 एप्रिल नंतर ज्या सर्व सभा सुरू झाल्या उस्मानाबादमध्ये, परभणीमध्ये उद्धवजींच्या आणि मोदीजींच्या, सोलापूर, पुणे, त्याच्यामुळे पूर्णपणे हे मुद्दे जे आहेत ते अतिशय कुठे वॉशआउट झाले, धुवून गेले हे सुद्धा कोणाला कळलं नाही. हेच मला असं वाटतं जनतेच्या ताकदीचा अर्थ आहे. शिल्पा प्रश्न विचारते. माझा पाटील साहेबांना प्रश्न आहे. 12 फेब्रुवारी 2013ला चंद्रकांत यांची हत्या झाली होती गायकवाडांची, आणि तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मदत जाहीर करू, आणि 5 लाखांची मदत तुम्ही जाहीर केली. त्या संदर्भातला प्रस्तावही पाठवण्यात आला होता, पण आता अशी माहिती मिळते की त्यांना ती अजूनही मदत मिळालेली नाही आहे आणि तो प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. तुम्ही 95 पासून मंत्री आहात, तर याविषयी काय मत आहे तुमचं? नाही, एक तर ती घटना जी घडली ती जाम या गावची घटना आहे सांगतो. आणि एक दलित वर्गातला एक अतिशय चांगला कार्यकर्ता, त्याची हत्या झाली सांगतो. आणि हत्या घडल्या मी त्या घटनेच्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही जवळपास 2 लाख रुपयाची मदत त्या कुटुंबांना केली. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, लहान आहेत ते. त्याच्या शिक्षणाच्या बाबतीतली सुद्धा आम्ही मागच्याच 3 महिन्यापूर्वी आमची एक बैठक झाली. आणि ती विधवा जी स्त्री आहे तिला समाज कल्याण खात्यामार्फत नोकरी देण्याच्या संदर्भामधला प्रस्ताव हा जिल्हाधिकारी पुणेमार्फत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, FIRच्या कॉपी त्याला जोडल्या गेल्या नव्हत्या, नेमकी ती घटना घडल्याचे पंचनामे वगैरे काही कागदपत्राची अपूर्तता होती. तर त्याची पूर्तता आता झालेली आहे. आणि निश्चितपणानं 2 गोष्टी आम्ही कमिट केलेल्या आहेत. एक 5 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत त्या कुटुंबाला द्यायची ती, आणि दुसरी ती जी विधवा स्त्री आहे महिला, तिला नोकरी देण्याच्या बाबतीतली कमिटमेंट केलेली आहे. आणि ती जी 2 लहान मुलं आहेत, मला वाटतं एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 7 वर्षाची मुलगी आहे, त्याच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही खबरदारी घ्या. माझा दुसरा प्रश्न नीलमताईंना आहे. सामनाचा 1 तारखेला 1 मेला आलेला अग्रलेख खूप गाजतोय गुजराती उद्योजकांवरून, आणि नंतर उद्धव ठाकरेंनी त्या मताची विसंगत उद्धव आणि आदित्यनी भूमिका मांडली होती. नंतर त्याच्यावर सुभाष देसाईंसारखा निरीक्षक नेमण्यात आला, पण आत्ता राऊत असं म्हणतात की असा कोणताही निरीक्षक नेमण्यात आलेला नाही. तर पक्षाच्या मुखपत्राच्या विषयी असा वाद सुरू असताना पक्षाची काय भूमिका आहे? पक्षाची भूमिका आता इतक्या वरच्या स्तरावरती सगळी चर्चा झालेली आहे की त्यामध्ये मला एक तर पहिला भाग असा वाटतो की पडदा पडला या विषयावरती असं उद्धवजींनी स्वतः जाहीर केलेलं आहे. आणि 1 मेच्या पार्श्वभूमीवरचा सगळा तो अग्रलेख होता, संयुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरचा अग्रलेख होता. आणि त्यामध्ये त्यावेळेचा संदर्भ म्हणजे तुमच्या काहींच्या नाव वाचन सगळ्यांचंच आहे तुमचं, गंबा सरदार म्हणून जे मोठे विचारवंत होऊन गेले, ते नेहमी सांगायचे की त्या प्रश्नाला त्या काळाचा संदर्भ असतो. आणि म्हणून जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर आपण बोलतो तर त्यावेळेचा संपूर्ण संदर्भ आणि आजचा संदर्भ हा काही प्रमाणात बदललेला असू शकतो. आणि त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला भासते विसंगती झाल्यासारखी, पण तशी विसंगती काहीही नाही आहे. आणि दुसरं जे आपण विचारलं निरीक्षकाच्या संदर्भामध्ये, तर याबद्दल उद्धवसाहेब आले की स्पष्टता होईल. पण मुळामध्ये नेते आहेत, सुभाष देसाई नेते आहेत, लीलाधर डाके नेते आहेत, संजय राऊत नेते आहेत. अशा वेळेला सुभाष देसाई आणि लीलाधर डाके दोघंही सामनामध्ये सातत्याने त्या व्यवहारामध्ये त्यांचा आर्थिक संबंध असेल किंवा धोरणं असतील याच्यामध्ये त्यांचा सहभाग कायमचा असतो. त्याच्या पलीकडे काय निरीक्षण ते करणार किंवा नाही याबद्दल मी भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु संजय राऊत आता साक्षात आलेले आहेत, महाभारताची माहिती स्वतः त्या संजयाने दिली होती, तर संजय राऊत इथे असताना तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. पण सगळं व्यवस्थित आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आणि एक प्रश्न आहे, स्वतः उद्धव साहेब देखील महाराष्ट्रादिनी परदेशात होते आमच्या माहितीप्रमाणे. म्हणजे ज्या मुद्द्यावरून गुजराती समाजाला टार्गेट करण्यात आलं तर ते जर बघितलं आपण तर त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा प्रांतवाद असेल किंवा भाषावाद असेल याचाच आधार धरून राजकारण करणार आहे का? नाही, मुळात मुद्दा असा आहे की एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद दिवशी बाहेर आहे म्हणजे ते काय कायम परदेशात गेलेले नाही आहेत. एखाद दिवशी तुम्ही पण सगळे कोणी ना कोणी कुठे ना कुठे गेलेला असता. आपण सगळेच जण भारतात महाराष्ट्राच्या बाहेरही कुठेतरी असू शकतो. याचा अर्थ आपल्या मना किंवा मी तर पुढे जाऊन म्हणेन की एखादे 700 अनेक लोक मराठी त्या ठिकाणी येऊन हुतात्म्यांचं स्मरण करतात म्हणजे त्यांची भावना कम असेल असं आपण म्हणू शकत नाही. आणि दुसरं असा आहे भाग की 1 मेला उद्धव साहेब नाही आहेत याचा अर्थ बाकीच्या सगळ्या लोकांनी तिकडे संयुक्त महाराष्ट्राच्या बद्दलची भावना कुठे तिलांजली दिली असा गैरसमज करणं योग्य होणार नाही. उलट माझं तुम्हाला आवाहन राहील की तुम्ही 2005 पासून जर का वाटचाल पाहिली की उद्धवजी बाहेरगावी गेले की त्याच्यानंतरच ताबडतोब 2 दिवसात काहीतरी ब्रेकिंग न्यूज होते.
ही कशी होते म्हणजे आणि पक्षात- त्याच्या पाठी पक्षात काही लोक असं नाही करतायत? नाही 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 तुमच्या नाही. शिवसेनेत? आता मी पत्रकार आहे तसं म्हणू शकत नाही, तुमच्या घेऱ्यात मी सापडली आहे, पत्रकार नव्हे. परंतु काही असे हितसंबंधी व्यक्ती आहेत की ती ते बरोबर छोट्या अगदी पराचा कावळा केल्यासारखी खूप त्याचे मोठं घटना घडवत असतात. आणि मला अजून ताई पाटील साहेब काहीतरी हो म्हणतात. नाही नाही पाटील साहेब नावं सांगूनच टाका ना कशा. नावं म्हणजे नारायण राणे जेव्हा बाहेर पडले तर त्याच्या आधी म्हणजे काढून टाकलं बाळासाहेबांनी त्यांना, तर त्याच्या आधी बरोबर उद्धव साहेबांचं परदेशी गेलं की त्यांनी दौरा सुरू केला होता. आणि आम्ही चक्रावून गेलो की आल्यावरती येऊन हे राष्ट्रवादीचं कौतुक करतात, काँग्रेसचं कौतुक करतात, चाललंय काय नक्की. आणि त्याच्यामुळे मी एक उदाहरण दिलं 2005ची, अशी आता 13-14 सालापर्यंतची उदाहरणं द्यायची झाली तर खूप मोठी यादी होईल. तर म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तात्पुरत्या असतात, त्याच्यात फार काही मोठा विषय नाही आहे. ठीक आहे, आणखी प्रश्नोत्तरांची ही मैफिल न्यूजरूम गप्पांमध्ये अशीच रंगणार आहे. पण आता मात्र एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. पहा फक्त IBN लोकमत. मिशन 543 100 तासाच्या नॉनस्टॉप कव्हरेजमध्ये न्यूजरूम गप्पा आपण मारतोय नीलम गोरे, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत. ब्रेकमध्ये ते आम्हाला सांगत होते की सभागृहात असल्याची आठवण होते, त्यांना इतक्या गप्पा छान रंगलेल्या आहेत. आरती प्रश्न विचारते पुढचा. माझा प्रश्न नीलमताईंना आहे. आधीच्या NDA सरकारच्या काळामध्ये शिवसेनेनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. म्हणजे सुरेश प्रभूंकडे पर्यावरणसारखं खातं होतं आणि त्यांची कारकीर्द सुद्धा खूप गाजलेली होती. आता जर मोदींचं सरकार आलं तर NDA सरकारच्या काळामध्ये शिवसेनेची काय भूमिका राहील, का तुमचं लक्ष पूर्णपणे विधानसभा निवडणुकांवरच आहे? मुळामध्ये सत्तेत जायचं ते कशासाठी, तर काही एक चांगलं दूरगामी काम करण्यासाठी जायचं, हाच प्रत्येकाचा हेतू असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही मंत्रिमंडळात काम करता आलं किंवा लोकसभेचं अध्यक्षपद हे शिवसेनेच्या आमच्या खासदार मनोहरजी जोशी यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यांनी ते उत्तम पार पाडलं. काय स्वरूपाची जबाबदारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला योग्य वाटते आहे. आणि उद्धवजी ठाकरे यांना एकूण तुमच्या लक्षात असेल जी शेवटची सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रश्न मांडले होते की मुंबईकरांना काय देणार दिल्ली सरकार, आणि या दृष्टिकोनातून मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रातली जनता असेल तर यांच्याबद्दल चांगल्या भूमिका निभावता येतील अशा प्रकारची साधारणपणे अपेक्षा राहील. पण त्यातून सगळा अंतिम निर्णय उद्धवजी ठाकरे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते नरेंद्र मोदी आणि अन्य सर्वजणांशी बोलून घेतील असं मला वाटतं. परंतु महत्त्वाचा मला त्यात भाग असा वाटतो की जी अपुरी कामं राहिलेली आहेत, विशेषतः मी असं म्हणेन की मुंबईतल्या लोकल सेवेबद्दल आणि महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या प्रश्नांवरती अशी काही खाती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. ती शिवसेना का भाजप हा प्रश्न नाही आहे, एक सामान्य लोकांच्या मधला प्रश्न जर का विचार झाला तर. पण हे मला असं वाटतं की आकडे सगळे स्पष्ट झाले, एकदा काय स्वरूपाचं कॉम्पोजिशन होतं आहे, कोण कोण बरोबर येतं आहे याच्यानंतर ते स्पष्ट होईल. परंतु आता महायुतीच्याकडे जे सगळे घटक आहेत आलेले त्यांचासुद्धा विचार आमचे नेते करतील असं मला वाटतं. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी तर पूर्वी ते नेहमी सांगायचे की सामूहिक नेतृत्वाच्या दृष्टीने जे उपयुक्त असेल ती जबाबदारी शिवसेना घेईल. पण आताच्या या परिस्थितीमध्ये काय योग्य आहे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील असं मला वाटतं. परंतु विशेषतः नद्या जोडणी प्रकल्प किंवा सुरेश प्रभूंनी पर्यावरण मंत्री असताना जॉईंट फॉरेस्ट प्रोग्राममध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी समित्या करून त्याबद्दल नंतर बिल मंजूर झालेलं आहे. अशा काही गोष्टी दूरगामी स्वरूपामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या खासदारांचा राहील. सचिन प्रश्न विचारतोय पुढचा. माझा प्रश्न पाटील सरांना आहे की आता तुम्ही म्हणाले की यावेळेस निवडणुकीला मार्केटिंगचं स्वरूप आलं, वादग्रस्त विधानं झाली. आता ह्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा कोणी असा स्टार प्रचारक भेटला म्हणजे पाहण्यास मिळाला नाही. जसे दिवंगत नेते विलासराव देशमुख होते, ते खूप प्रचारसभा गाजवायचे. त्याची तुम्हाला ह्यावेळेस अशी उणीवा जाणवली का? आणि दुसरा प्रश्न असा की अशोक चव्हाण यांना नांदेडमधनं उमेदवारी देण्यात आली. जर अशोक चव्हाण लोकसभा जर जिंकून आले तर विधानसभा निवडणूक ही अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे काँग्रेस सामोरं जाईल का दुसरं काही वेगळं चित्र असेल? एक गोष्ट खरी आहे की ह्या 16व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांची खूप आठवण झाली. कारण आपण सर्वांनाच माहिती, ते एक ज्येष्ठ नेते होते, उत्तम वक्ते होते आणि पब्लिकमध्ये पब्लिक खेचण्याची जी कला असते तुम्हाला सांगतो मी निवडणुकीच्या भाषणामध्ये, त्यामुळे ती उणीव तर भासवलीच, त्याबद्दल काही दुमत नाहीच. आणि बऱ्याच लोकांना ते जाणवलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांनी खूप प्रयत्न या सगळ्या राज्यामध्ये प्रचाराच्या माध्यमातून केला आणि त्यांनी पण खूप सभा मुख्यमंत्र्यांनी पण घेतल्या. परंतु ह्यावेळेस असं झालं की 3 फेजमध्ये निवडणुका होत्या. एक
आणि उन्हाळा जास्त होता, सगळ्याच पक्षांच्या सुद्धा नेत्यांना म्हणजे हे प्रॉब्लेम्स आलेच. कारण ठराविक वेळेमध्येच सभा असेल तर पब्लिक त्या ठिकाणी जमत होतं. अशी दुपारच्या उन्हाच्या वगैरे सभा घ्यायच्या म्हणलं तर हे सुद्धा नाही म्हणलं तरी अडचणी सगळ्याच पक्षाला यायच्या सांगतो, नाही असं नाही. परंतु दुसरा जो मुद्दा आपण सांगितला की विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखालीच येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं सुद्धा काम केलं जाईल आणि ताकदीनं आम्ही ह्या निवडणुकीला सुद्धा सामोरे जाऊ. मला नीलमताईंना प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते त्यांच्या वक्तृत्वासाठी खूप प्रसिद्ध होते. खूप अपेक्षेने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा लोक ऐकायला यायचे भाषणं. पण अपेक्षाभंग झाला जेव्हा चिकन सूप आणि वडापावपर्यंत गोष्ट आली. तर जर मोदी लाट नसती तर शिवसेना आणि भाजपला या सगळ्या प्रकाराचा फटका बसला असता असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की कोण नेत्यांनी काय स्वरूपामध्ये मांडायचं हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत भावना आणि विचारांचा प्रश्न आहे. आणि म्हणून राज ठाकरे जे काय बोलतात तर त्या संदर्भामध्ये मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये आणि जे नेते त्यांचे स्वतः भाऊ आहेत त्यांच्याबद्दल ते जे काय मांडतात तर ते राजकीय स्वरूप त्याचं येऊ नये असं आम्हालाही स्वतःला वाटतं. पण शेवटी तो त्यांना काय मांडायचं तो त्यांच्या भूमिकेचा प्रश्न आहे. दुसरं मला असं वाटतं की अपेक्षाभंग ज्या मतदारांचा झाला असेल तो मतपेटीमधून दिसेल. परंतु मगाशी बोलत असतानाही काहींनी सांगितलं की उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणामध्ये मुख्यतः केंद्र सरकारचं अपयश ते मांडत होते. पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने शाही इमामांच्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी मतांसाठी जाऊन जोगवा मागायचा प्रयत्न केला, झोळी पसरली, याच्यावरती ते टीका करत होते. त्यामुळे टीका फक्त भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यावरती करत होते. काँग्रेसचेच नेते गेले होते असं नाही बोलणारच तुम्ही. तर एक मिनिट एकच मिनिट एक फक्त वाक्य दुरुस्त करतो की काँग्रेसचा कुठलाही नेता शाही इमामाच्या घरी गेला नाही. त्यांनी सोनिया गांधींची भेट मागितली आणि सोनिया गांधी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. एखाद्याने जर वेळ मागितल्यानंतर वेळ देणं डेमोक्रेसीमध्ये काम आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आमचा पाठिंबा राहील. आता वेळ भेटायला मागितल्यानंतर देणं त्यामुळे तसं म्हणजे असं काही कोणी त्यांच्याकडे गेलं असं नाहीये. आता ते त्यांना जास्त माहिती आहे, आता मला ते माहित नाही. याच्यामध्ये मी सांगण्याचा हे तुम्हाला प्रयत्न करत होते की जे आमचे मुद्दे होते प्रचाराचे त्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये या प्रकारचं मुळात राजकारणाचाच पाया असावा की नाही याबद्दलचे सुद्धा प्रश्न होते. त्याखेरीज मला इथे सांगायला पाहिजे मगापासून चर्चेमध्ये जो आला नाही प्रश्न तो म्हणजे शेतकऱ्यांची जी गारपिटीमुळे दुरावस्था झाली पूर्ण आणि पंचनामे आता झाले असले तरी सुद्धा प्रत्यक्षात मदत लोकांपर्यंत तेव्हाही पोचली नव्हती. आज सुद्धा काही मिळाली असेल तर अत्यंत तुटपुंजी मदत मिळालेली आहे. आणि म्हटलं तर तो राज्याचा प्रश्न असला तरी सुद्धा केंद्र सरकार कशा प्रकारे तो प्रश्न हाताळतं आणि केंद्र राज्य समन्वय नसल्यामुळे काय काय अडचणी येतात याबद्दल सुद्धा मांडलं जात होतं. आणि मला असं वाटतं की वक्तृत्वामध्ये शब्दांपेक्षा सुद्धा भावार्थ पण तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि ज्या प्रकारचे लोक या सगळ्या सभांना येत होते किंवा मांडलं गेलं वाहिन्यांवरून सगळीच लाईव्ह भाषणं झाली अशातला भाग नाही. पण त्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या मध्ये जागृती आपल्याला झालेली दिसली. आणि तंदूर ते लातूर कल्पनागिरीसारखा मुद्दा महिला असुरक्षिततेचा हा जेव्हा मुद्दा समोर आला त्यावेळेला त्याच्यामध्ये सत्तेच्या आवरणाखाली सुद्धा कशा पद्धतीने अत्याचार होत आहेत हे मुद्दे लोकांपर्यंत जाऊन पोचले असं मला वाटतं. आणि म्हणून सरकारचा परफॉर्मन्स काय चुकीचा आहे त्याचबरोबर आम्हाला काय द्यायचं आहे हे सुद्धा या भाषणांच्या मधून समोर आलं. मला असं वाटतं वक्तृत्व म्हणजे केवळ त्या सभेपुरतं वक्तृत्व असा आपण विचार न करता त्याचा पुढचा मागचा विचार आणि कृती हा सगळा जोडून पाहिला तर त्याचा मतदारांवर एकत्रित परिणाम होतो असं मला वाटतं. तो कितपत झालाय आपल्याला 16 तारखेला कळणार आहे. आणखी खूप जणांना प्रश्न विचारायचे आहेत पण पुन्हा एकदा ब्रेकची वेळ झालेली. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. न्यूजरूम गप्पांच्या शेवटच्या भागात आपण आता काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत. IBN लोकमतचे सहकारी हर्षवर्धन पाटील आणि नीलम गोरे यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेत आहेत. स्नेहल, माझे 2 प्रश्न आहेत आणि दोन्ही प्रश्न नीलमताईंना आहेत. पहिला प्रश्न मुंबईच्या शिवसेनेच्या प्रचाराबद्दल आहे. मुंबईतल्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये अरविंद सावंत असोत किंवा बाकीचे कोणी असतात त्यांची जी प्रचार पत्रकं छापली गेली त्याच्यात बऱ्याच ठिकाणी गुजरातीतूनही त्यांचा प्रचार केला होता. तर हा प्रचार म्हणजे नरेंद्र मोदी तुमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत म्हणून होता, गुजराती नागरिकांना आकर्षित करून घेण्यासाठी होता की म्हणजे फक्त उत्तर प्रदेशीय लोकांवर तुमचा राग आहे आणि बाकीच्या कुणावरती नाही म्हणून होता?
आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की या प्रचारादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकदा म्हणले की शिवसेनेत लोकशाही नाहीच आणि शिवसेनेत लोकशाही असणार नाही कधी. तर म्हणजे आम्ही सगळेजण मानतो की हा देश लोकशाही आहे. तर अशा पक्षामध्ये म्हणजे तुम्ही काम करताना तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला सगळं मान्य आहे का? एक तर पहिली गोष्ट म्हणजे गुजराती मतदार जो आहे, त्या गुजराती मतदार असो, दाक्षिणात्य असो, उत्तर भारतीय असो, ज्यांनी मुंबईला आपलं मानलेलं आहे. तर मी मुंबईकर ही मोहीम अनेक वर्ष पक्षामध्ये चाललेली आहे. काही आमचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख हे देखील अमराठी आहेत काही भागामध्ये. विशेषतः युवा सेनेमधले सुद्धा काही तरुण इतर भाषिक आहेत. आणि मला इथे सांगायला पाहिजे की आत्ता जी 2012मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक झाली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरुण मुलामुलींनी मराठी भाषिक नसताना पण शिवसेनेला मतदान केलं. आणि त्याच्यात आता ऑफ द रेकॉर्ड म्हणू शकत नाही, मी ऑन द रेकॉर्डच सांगते, अनेकांना असं वाटलं की आम्हाला असं वाटतं की शिवसेना तो अपनी आहे, कारण लहानपणापासून त्यांनी शिवसेना मुंबईत पाहिलेली आहे आणि म्हणून सुद्धा मतदान केलेले लोक आहेत. दुसरं गुजराती मला स्वतः कितीतरी मतदार भेटलेले आहेत की ज्यांनी 2012च्याच नाही 2007च्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेला मतदान केलेलं आहे. आणि तुमच्या काही जणांच्या लक्षात असेल की 2007ला मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या शिवाजी पार्कच्या सभेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे आधीपासूनच हे अनेक वेळेला शिवसेनेची भूमिका आपलेपणा समजून अनेकांनी स्वीकारलेली आहे. आणि त्याचप्रमाणे अरविंद सावंत असो, राहुल शेवाळे असोत किंवा गजानन कीर्तिकर असोत, यांनी सर्व मतदारांशी संपर्क साधायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते मला असं वाटतं योग्य आहे. म्हणजे याच्या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा स्थानीय लोकाधिकार समितीच्या मध्ये मी स्वतः अनेक त्यांच्या कार्यक्रमांना गेलेली आहे. भारतीय कामगार सेनेच्या अनेक युनिट्स पाहिलेले आहेत मी की ज्याच्यात इतर भाषिक कामगार सुद्धा त्याचे सदस्य असतात, कारण ते त्या प्रश्नांवरती काम करतात. याखेरीज उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारत इथे शिवसेनेच्या शाखा आहेत. आज तुम्ही शिवसेना डायरी जर का पाहिली, पण शिवसेनेचा इतिहास देखील सगळ्यांना लक्षात आहे. पण त्यामुळे असं तो असून विसर- सुद्धा नाही पण असं असून सुद्धा काय आहे, काही भागामध्ये असं नाहीये. ज्या त्या शहरांमध्ये, त्या राज्यांच्या मध्ये अनेक लोक बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहेत. जम्मूमध्ये अनेक दुकानांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत आजही. म्हणजे ते फार आमच्या मनात हाही एक प्रश्न आहे की शिवसेनेने लोकसभा निवडणूक बाकीच्या राज्यातूनही काही ठिकाणी लढवली, तर तिथे तुम्ही मुद्दे काय घेतले? म्हणजे विशेषतः उत्तर प्रदेशात लढवताना त्या ठिकाणी मुख्यतः त्यांचा राष्ट्रीयत्वाचा, स्थानिक पातळीवरचा जे असतात प्रश्न, त्यामधले ते मुद्दे घेतात. मी तुम्हाला दुसरं सांगेन, 6 जानेवारीला मीनाताई ठाकरे यांचा जेव्हा कार्यक्रम असतो, उत्तर भारतीयमधून फार मोठा ग्रुप येतो आणि तो तिथे पुष्पमाला अर्पण करतो. तर त्याच्यात 1-2 लोक असं सांगतात की आम्हाला खूप अन्याय अत्याचार जिथे होतात त्या ठिकाणी आम्हाला शिवसेनेचं काम करणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं याच्यासाठी वाटतं की आम्हाला आमचं स्वाभिमान ठेवून काम करता येतं, असं म्हणणारे अनेक लोक आहेत त्यामध्ये. दुसरं, मी पक्षात काम करते म्हटल्यावरती पक्षाची भूमिका मान्य आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी यापूर्वी भूमिका अनेक वेळा सांगितलेली आहे की फालतू लोकशाही मला मान्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. पण निवडणूक आयोगाच्या याच्यानुसार, नियमानुसार पक्षप्रमुख म्हणजेच पक्ष अध्यक्ष अशा पद्धतीने आम्ही घटना केली आणि ती घटना आजही या प्रत्यक्षामध्ये आहे. दुसरं, तुम्ही मनाला हात ठेवून विचारा जरा की कुठल्या हायरार्कीमध्ये पोलीस असेल, माध्यमं असतील, इतर राजकीय पक्ष असतील, पूर्णतः लोकशाही असते का कुठे? IBN लोकमत मध्ये तरी ती आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. संदेश प्रश्न विचारतोय. माझा प्रश्न ताईन आहे. आता एक्झिट पोलचे निकाल आपल्यासमोर आहेत, तर एक्झॅक्टली म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की ही मोदींची NDAची लाट आहे का UPA विरोधी लाट आहे? कसं असू शकतं? जोपर्यंत जागांचं चित्र स्पष्ट होत नाहीये, कुठल्या जागा कशा पद्धतीने येत आहेत आणि विशेषतः जे 2 नंबरला 3 नंबरला उमेदवार आहेत त्यांना किती मतं मिळालेली आहेत, हे संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावरती आपल्याला म्हणता येईल असं मला वाटतं. आणि केवळ UPA विरोधातली लाट असेल तर आपल्याला थोडे वेगळे रिझल्ट दिसतील आणि नरेंद्र मोदींची असेल तर वेगळे रिझल्ट दिसतील. म्हणजे तिसरी आघाडीचे आकडे कसे येत आहेत वगैरे याच्यावरती थोडं अवलंबून आहे असं मला वाटतं. मला तुम्हा दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जात पंचायती, दलितांवरचे अत्याचार आणि महिलांवरचे वाढते हल्ले ह्या समस्या फार दिसत आहेत. तर महाराष्ट्र आता तितका पुरोगामी राहिला आहे आणि तो तसा राहिलेला नाही, तर अशा वेळेस राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला त्यामध्ये काय भूमिका बजवावीशी वाटते? मला वाटतं सत्ताधारी पक्ष म्हणून सातत्याने हा जाब विचारला जातो, त्यामुळे तुम्ही याचं उत्तर द्या. आपण विचारला, कारण दुर्दैवानं महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. अशा राज्यामध्ये अशा प्रकारचे दलितांच्यावरती अत्याचार होणं
याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि परवाच आमच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कठोर कारवाई या संदर्भामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना गेलेल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टसुद्धा याबाबतीचे FIR दाखल झाल्यानंतर ज्या चार्जशीट्स आपण फायनल करतो त्याचे लवकर निकाल लागले पाहिजे, हे पण धोरण स्वीकारलं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिथलं स्थानिक जे राजकारण आहे, मला असं वाटतं की आम्ही सर्वच राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये, महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये आणि दलितांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश त्याच्यामध्ये असता कामा नये. तो कार्यकर्ता कोणाच्या गटाचा आहे याचाही विचार असता कामा नये. पण जो कोणी चुकेल त्याला मात्र कडक शासन झालं पाहिजे आणि ही भूमिका सामुदायिकपणानं आम्ही सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. तरच अशा प्रवृत्ती या राज्यामध्ये आपल्याला बंद करता येतील. पाटील साहेब, तुम्ही हे सगळं सांगताय. नीलमताई, एक छोटा प्रश्न विचारते. महिला आयोगाची जशी अवस्था आहे तशी अवस्था IBN लोकमतने दाखवली. SC/ST आयोगाला अध्यक्ष नाही आणि कशा प्रकारे त्यांचे अहवाल असतील किंवा कारवाईचा जो मुद्दा रेंगाळलेला आहे, मुख्यमंत्री ज्याचं नेतृत्व करतायत ते स्क्रीनिंग कमिटीच्या बैठका होत नाहीत म्हणून संताप व्यक्त केला जातोय. तर हे दोन्ही प्रश्न, SC/ST आयोगाला अध्यक्ष कधी मिळणार आणि मुख्यमंत्री बैठका घेणार आहेत? नाही, याबद्दलची बैठक घेण्याचं परवाच मान्य झालेलं आहे. आणि एक गोष्ट निश्चित आहे की ठीक आहे, हे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हची कामं आहेत, ती तर आपल्याला करावीच लागतील, जलद गतीने करावी लागतील, त्याबद्दल दुमत नाही. पण ओव्हरऑलच मला असं वाटतं की समाजामध्ये सुद्धा आपण ह्याच्याबद्दलची थोडीशी जागरूकता सुद्धा आपल्याला निर्माण करावीच लागणार आहे. कारण सरकार म्हणून सरकारचा तर रोल पार पाडेलच, पण त्याही बरोबर महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर आपण सर्वजण ह्या राज्याचे जबाबदार नागरिक आहोत. पण दुर्दैवानं अशा काही घटना घडल्यानंतर ज्या ताकदीनं आपण एकत्र येऊन त्याला मार्ग काढायला पाहिजे तो घडू शकत नाही. आणि म्हणून याच्याबद्दल सर्व राजकीय मतभेद विसरून आपल्याला या बाबतीतलं धोरण घ्यावं लागेल असं माझं स्पष्ट मत आहे. आयोगाबद्दल बोलला नाही तुम्ही, आयोगाच्या फ्लोअर मॅनेजर म्हणून ओळखले जाता, हा प्रश्न मसाला लावणार आहात का तुम्ही? आयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा परवा ह्या सगळ्या विषयावरती चर्चा झाली आणि मला असं वाटतं लवकरच या संदर्भातली सगळी अंमलबजावणी होईल. मला असं वाटतं की मानसिकता बदलली पाहिजे हे निश्चित, परंतु मानसिकता बदलण्याबरोबर हे राज्यात लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं एक सरकार असतं आणि तिथे सुप्रशासन असायला पाहिजे, त्याचा मला अभाव दिसतो. विशेषतः 2001 कोठेवाडीला बलात्काराची घटना आणि सामूहिक संपूर्ण बलात्काराची घटना घडल्यावर त्याला सगळेजण म्हणाले की हा महाराष्ट्रावरचा कलंक आहे. आज 2001 नंतर कलंकामागून कलंक आपल्याला घडताना दिसत आहेत. मुद्दा असा आहे की मानसिकता बदलली नाही तोपर्यंत गुन्हे घडत राहणार हे मी समजू शकते, पण ते गुन्हे रोखण्यासाठीच्या सगळ्या आमच्या यंत्रणा कायम का निष्फळ होतात? मग ती खैरलांजीची असेल किंवा खर्डेची असेल किंवा अजून महिलांवरच्या अत्याचाराची असेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं माझं म्हणणं आहे की पनिशमेंट रेट, गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण अगदी जे 4 ते 6% आहे ते वाढताना दिसत नाही. याला कारण आम्ही बोललो तरीसुद्धा पक्षाच्या मध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणून आहे असं हे घेतलं जात नाही. आणि इथे मला सांगायला पाहिजे, प्रचाराचा अजिबात मुद्दा नाही. कोठेवाडीला ज्याला उद्धवजी ठाकरे यांनी भेट दिली, किती लोक मला बोलले इतर असे, तरी साखर कारखान्याला भेट देतात मोठे नेते, ते बलात्कार झाल्यावर कुठे भेटायला जायचं असतं का? पण मेनस्ट्रीमिंग द जेंडर इश्यूज, मध्यवर्ती प्रवाहात हा मुद्दा आणणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे करण्यासाठी म्हणून ज्या प्रकारे आपलं संपूर्ण यंत्रणा असायला पाहिजे ती पूर्ण पोखरली गेलेली आहे आणि म्हणून घटनेमागून घटना घडतायत आणि आपण फक्त बघत बसलेलो आहोत असं चित्र तयार झालं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. मला दोघांनाही प्रश्न विचारायचे की या प्रचारामध्ये धार्मिक तेढ वाढवणारे विधानं केली गेली आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदींवरचा जो 2002च्या दंगलीचा कलंक आहे तो मिटेल असं तुम्हाला वाटतं का? माझ्या माहितीप्रमाणे आता 2013च्या डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. ही स्वतंत्र SIT नेमण्यामध्ये आली होती आणि त्याच्यानंतर दिलेली आहे क्लीन चिट. पण मला त्याच्या पुढेही असं वाटतं की त्यांनी जे अनेक सभांच्या मध्ये मांडलेलं आहे वारंवार की कुठल्याही धर्माच्या आधाराने बाजूनी अथवा विरोधामध्ये आम्ही प्रचार करणार नाही किंवा सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार. दुसरं सातत्याने आम्ही मांडतोय अनेक सभांच्या मध्ये सुद्धा की केवळ अमुक एका धर्माचे लोक पक्षाच्या शत्रुस्थानी असं मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. जे जे देशाच्याबद्दल प्रेम असणारे नागरिक असतील, म्हणजे त्याच्यात अल्पसंख्याकांनी येऊन आमचं देशाबद्दल प्रेम आहे असं सारखं प्रदर्शन पण करण्याची गरज नाही आहे. त्यांचं ते आहे असं गृहीत धरून सर्वांनी बरोबर येऊन देशाच्या विकासासाठी काम करावं हीच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा भूमिका आहे. काही वक्तव्य झाली असतील अशी अपवादात्मकरित्या,
तर शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकारी हिंदुत्व आम्ही मानतो. त्यामुळे सती प्रथा हे असले या पद्धती या आम्हाला अजिबात मान्य नाही आहेत आणि आम्ही या भूमिकेच्या वरती ठाम राहणार. नाही, असं आहे, न्यायालयाने क्लीन चिट दिली हा एक वेगळा विषय आहे, परंतु जनतेमध्ये 2002च्या बद्दलच्या ज्या भावना आहेत त्या काही मी इथं वेगळ्या सांगण्याची आवश्यकता अशातला काही भाग नाही. शेवटी या देशामध्ये राहणारा तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही समाजाचा जर व्यक्ती असला तर घटनेनं त्याला अधिकार दिलेले सांगतो, ते अधिकार कुणी काढू शकत नाही. आणि म्हणून नेतृत्व करणाऱ्या माणसांनी किंवा नेत्यांनी हा विचार केला पाहिजे की मी सर्वांचा आहे, मी एका विशिष्ट समाजाचा किंवा एका विशिष्ट जातीचा नाही. पण दुर्दैवानं अशा काही घटना ह्या देशामध्ये घडल्या आणि त्याची कमी जास्त प्रमाणामध्ये किंमत आपल्याला मोजावी लागली, ही गोष्ट खरी आहे. दुसरा मुद्दा जो आता ह्यांनी उपस्थित केला तो खूप महत्त्वाचा आहे. मला पण असं जाणवतं आहे की निवडणुकीच्या प्रचारसभेमधला जो दर्जा आहे तो खरं म्हणजे वरच्या पातळीचा असला पाहिजे. आणि म्हणून ह्या अशा गप्पा गोष्टीच्या माध्यमातून सुद्धा हा सुद्धा एक संदेश आमच्या सर्व राजकीय पक्षामध्ये जाण्याची आवश्यकता आहे की प्रचार सभा कशासाठी असतात की आपण लोकांना प्रबोधन करून लोकांची मतं वळवण्याकरता असतात. एकामेकांना शिवे देण्याकरता किंवा अशी वेगळी भाषा वापरण्याकरता पब्लिक स्पीचेसचा वापर होणं मला असं वाटतं हे डेमोक्रेसीमध्ये योग्य नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये पण टीका व्हायची, पण ती कशी एक लाईव्ह टीका असायची. आज व्यक्ती द्वेषानं आपण पिछाडलेली अशा पद्धतीची भाषणं जर व्हायला लागली तर त्याचा परिणाम फक्त करमणुकीच्या माध्यमातून होतो. मी आज एकाबद्दल वाईट बोललो की मला उत्तर देण्याकरता 2 दिवसांनी दुसरी जी सभा होती तिथं आता ह्याला उत्तर काय देणार आहेत म्हणून ऐकायला गर्दी जमते. ह्यासाठी सुद्धा काही लोक ही स्ट्रॅटेजी वापरतात. मला असं वाटतं की ही स्ट्रॅटेजी लोकशाहीमध्ये तुम्ही कार्यक्रम घेऊन या, तुमची भूमिका मांडा, आम्ही काम करत असताना काही चुकलं असेल तर त्या चुका लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा, आम्ही चांगलं काम केलं असेल तरी कसं आम्ही चांगलं काम केलेलं आहे. शेवटी सभा कशासाठी असतात सांगा? सभा हे आपले विचार लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी त्याचा प्रसार व्हावा आणि लोकांना त्याच्यापासून काही शोध आणि बोध घ्यावा ह्यासाठी असतात. म्हणून कुठंतरी आता ह्या माध्यमातून आपल्याला प्रचाराचा दर्जा सुद्धा हा वरच्या प्रतीचा ठेवावा लागेल. अर्थात सगळेच पक्षांनी ही भूमिका सुद्धा घेण्याची आवश्यकता आहे असं ह्या माध्यमातून मला वाटतं. एक मला असं वाटतं की जो प्रश्न कायम बाजूला पडतो तो म्हणजे मुस्लिम महिला संरक्षण कायद्याच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम स्त्रियांना पोटगीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं. आणि अनेक वर्षापासून हा प्रश्न जर का शिवसेना भाजप बोलले तर मुस्लिम समाजाला प्रतिगामी दाखवायचे म्हणून आम्ही बोलतो, म्हणून मग आम्ही केवळ तो काही निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा करत नाही आहोत. पण खरा प्रश्न असा आहे की धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमध्ये अमुक एका समाजाच्या महिलांचा अधिकार काढून घेणं हे कसं बसतं? मला वाटतं नीलमताई खूपच वादग्रस्त विषयावर तुम्ही शेवटी आलेला आहात, त्यामुळे आपण या विषयावर इथे आता चर्चा करू शकत नाही. या विषयावर खूप सारी चर्चा देशात आधीच झालेली आहे. शेवटचा प्रश्न घेऊया, राजेंद्रला विचारायचा. शेवटचा प्रश्न दोघांना पण आहे. लोकसभा निवडणूक संपली, चर्चाही खूप केल्या, गप्पा मारल्या. आता सगळ्यांच्या मनात वेध तुमच्या दोघांच्याही पक्षाच्या लागलेले असतील विधानसभेचे. त्या अनुषंगाने पाटील साहेब आणि नीलमताई, टोलचा प्रश्न दरम्यानच्या काळात खूप गाजला. LBTच्या तुम्ही घेतलेल्या निर्णयावरून व्यापारी पूर्णपणे नाराज आहे राज्यात. आजही सगळीकडे बैठका सुरू आहेत. दलितांच्या अत्याचार वाढत चाललेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही सगळ्या पक्षांमध्ये गाजतोय. करायचं काय? आणि अपुरा पाऊस आणि गारपीट हे सगळे मुद्दे आहेत. काँग्रेस आणि महायुती कुठले मुद्दे घेऊन विधानसभेला सामोरं जाणार? नाही, एकतर या बाबतीमध्ये आपण मांडलेले 5ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. LBTच्या बाबतीमध्ये एक समिती आम्ही गठीत केलेली आहे आणि त्याला पर्याय आपण काय काढू शकतो, वॅटमध्ये आपण काय पर्सेंटेज वाढवून आपण हा मार्ग काढू शकतो का, याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी पण सूचित केलेलं आहे आणि परवा आमची चर्चा झाली. टोलच्या बाबतीमध्ये एक नवीन टोल पॉलिसी या राज्यामध्ये आपल्याला आणावीच लागणार आहे आणि जे दीर्घकाल टोल जे दिलेले आहेत आपले, कारण त्याबद्दल लोकांच्यामध्ये रोष आहे, ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून त्याबद्दलचं सुद्धा धोरण आपण ह्या माध्यमातून आता स्वीकारतोय. अत्याचाराच्या संदर्भामध्ये सुद्धा मगाशी चर्चा आपली झालेली आहे, त्याबद्दलही खूप गांभीर्यानं हे, कारण हे सगळे ज्वलंत प्रश्न आहेत ह्या राज्याच्या दृष्टीनं. आणि आता जे काही हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेला आहे, आमच्यासमोर एक मोठं संकट आहे. ते म्हणजे जर समजा उद्या दुर्दैवानं, आता काल हवामान खात्याने सांगितलं की 15 किंवा 20 मेला काहीतरी अंदमान निकोबारला काहीतरी मान्सूनचं आगमन होत आहे. आम्ही परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो की चांगला मान्सून ह्या झाला पाहिजे. परंतु जे काही आता IMDचे जे रिपोर्ट्स आहेत त्याप्रमाणे मला असं वाटतं की थोडा पावसाच्या बाबतीमध्ये एक साशंकता दिसते आणि मग पर्यायनं पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रोजगार हमी योजनेची कामं आणि जर पाऊसच लांबला तर या खरीपाचं काय होणार, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतलं काय होणार हे एक प्रश्न आणि गारपीटमुळं जे नुकसान झालेलं आहे
पंचनामे सगळे झालेले आहेत. कालच GR आम्ही काढला 1250 कोटी रुपये जो आम्ही CF ॲडव्हान्स काढला होता ते खात्यामध्ये वर्ग करण्याकरता म्हणून आम्ही केलेले आहेत. आणि मग हे सगळे प्रश्न आहेत. आणि शिवाय 2 जूनला आता परत आमचं अधिवेशन आहे, त्यामुळे त्या 2 जूनच्या अधिवेशनाची सुद्धा तयारी या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्हाला करावी लागेल. आणि ह्या सगळ्या प्रश्नाची जाण ठेवूनच उद्याच्या ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे. 2 जूनपासून अधिवेशन होतं आहे. या अधिवेशनामध्ये आत्तापर्यंतच्या आमच्या अधिवेशनांमधला जर का अनुभव पाहिला तर विधानसभेमध्ये राजकीय भाषणांनी उत्तरं दिली जातात बऱ्याचशा वेळेला, आणि विधान परिषदेमध्ये आम्ही काय मांडतो त्याचं कौतुक होतं, पण जी आश्वासनं मिळतात त्याची अंमलबजावणी होत नाही. हा फार मोठा विषय आहे. आणि म्हणून गारपीट असेल किंवा टोल असेल या प्रश्नावर मला तर असं वाटतं की एखादा जादू करणारा सरकारसुद्धा कमी पडेल. इतक्या घोषणा पुढच्या काळात होणार आहेत राज्य सरकारकडून. आणि आम्हाला असं वाटतं मात्र की 98 साली जेव्हा आमचं सरकार गेलं, सिंचनाच्या योजना ज्या अपुऱ्या राहिल्या त्या आजही अनेक योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न आहे, चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा महाराष्ट्राला ज्या असल्या पाहिजेत त्याचा प्रश्न आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भात उद्योगांची जी पिछेहाट झालेली आहे त्या संदर्भामध्ये काय पावलं उचलली जात आहेत, या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर केंद्रामधलं जे सरकार असेल त्यांच्याकडून जी महाराष्ट्राला दुजा भावाची आणि उपेक्षेची सातत्याने वागणूक मिळालेली होती, यासारख्या मुद्द्यांच्या वरती समोर येईल. आणि पुढच्या काळामध्ये एकूण आत्तापर्यंतचा संपूर्ण जर का कालखंड पाहिला तर टोलच्या प्रश्नावरती आणि LBTवरती राज्य सरकार समाधानकारक तोडगा काढू शकेल अशा परिस्थितीत नाहीये. घोषणा जरी किती झाल्या तरी प्रत्यक्षामध्ये आम्ही चित्र पाहतोय. आणि म्हणून यासाठी काय प्रकारनी महानगरपालिका आणि एक शेवटचा मुद्दा, नागरीकरण अतिशय मोठ्या प्रमाणात झाले पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आणि ही जी सगळी शहरांजवळची गावं आहेत त्यांच्या विकासाचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत. आणि अपघात होणं, त्या गावांमधले प्रश्न, पिंपरी चिंचवडमधल्या बांधकामांचे प्रश्न, यासारख्या मुद्द्यांवर सरकार काय करतंय आपण पाहू, पण ते फार काही घडेल अशी आम्हाला अजिबात आशा नाहीये. तुम्ही थोडेसे निराशावादी आहात, पण आपल्यासोबत स्वतः दस्तूर खुद्द संसदीय कामकाज मंत्री आहेत. शेवटी अगदी थोडक्यात विचारते, इतकी निराशा आणि अधिवेशन गुंडाळणार सरकार याची त्यांना खात्री आहे, तर थोडी निराशा दूर करणार आहात का ताई? गुंडाळणार नाही ते, भाषण राजकीय करून हो, देणार, म्हणजे नुसती आश्वासनं देणार असं म्हणता येते. त्यांचा रोल ठरलेला आहे तो. म्हणजे बजेट मांडल्यानंतर बाहेर प्रतिक्रिया काय असते, ह्या बजेटमध्ये काही नाही, दिवाळखोरीचं सरकार आहे, ठरलेली प्रतिक्रिया. तसं अधिवेशनाबद्दल ते म्हणतात गुंडाळणार किंवा उत्तरं दिली जाणार नाहीत, परंतु आम्ही 2 आठवड्याचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे अधिवेशनाच्या बाबतीमधला. 13 विधेयकं मला ह्या अधिवेशनामध्ये मला मंजुरीसाठी चर्चेकरता ठेवायची. आणि हे जे 4-5 महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ह्याच्यावर व्यापक चर्चा मला असं वाटतं ह्या अधिवेशनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि अतिरिक्त अर्थसंकल्प आणि माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा आणि डिमांड्स असा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यामुळं कदाचित उशिरा बसून वेळ जरी झाला तरी सुद्धा सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे. नेहमीप्रमाणे आम्हाला ताईंचं सहकार्य असतंच, तेही सहकार्य देतील आणि त्यामुळे अधिवेशन व्यवस्थित पार पडेल याबद्दल काही दुमत नाही. आम्ही जे मागणी करू त्याला प्रत्येकाला हो म्हणा पटापट, म्हणजे अधिवेशनात कामकाज चांगलं होईल. आता आपल्या कार्यक्रमात आणि या गप्पांमध्ये थांबायची वेळ झालेली आहे. धन्यवाद नीलम गोरे आणि हर्षवर्धन पाटील साहेब, दोघंही आलात आणि सगळ्या प्रश्नांना तुम्ही अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिलात त्याबद्दल. न्यूजरूम गप्पांचा हा रंगलेला कार्यक्रम आपण बघतोय. येणाऱ्या काळात अधिवेशनामध्ये चर्चेची जुगलबंदी कशी रंगणार आहे याची झलक होती. उद्या देखील न्यूजरूम गप्पांमध्ये अशाच नव्या पाहुण्यांचं आपण पुन्हा याच वेळेत भेटणार आहोत. आता इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.